Hello students, today we start your next chapter substances in daily use. Substances म्हणजे पदार्थ. In daily use म्हणजे आपल्या रोजच्या वापरामध्ये येणारे जे काही पदार्थ आहेत ते सबस्टन्सेस इन डेली यूज पदार्थ आपल्या वापरातील. ठीक आहे. नाउ सी हियर फर्स्ट वन पिक्चर इज गिवन ओवर हियर. इन दॅट पिक्चर देर आर डिफरंट ऑब्जेक्ट्स आर गिवन. वेगवेगळे ऑब्जेक्ट दिलेले आहेत. नाउ सी विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन दिस पिक्चर. ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला कुठले कुठले ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू बघायला मिळत आहेत. सो फर्स्ट वन इज ए चेअर. Second is a table. Table is there, dining table we say. Then cupboard. Okay, means chair, table and cupboard. Now how did you identify them? तुम्ही त्यांना कसं काय ओळखलं की ही चेअर आहे, हे टेबल आहे, कबर्ड आहे वगैरे. What material are they made of? आता बघा, this chair is made up of which material? कशापासून बनलेली आहे बरं ती? That chair is made from wood. लाकडापासून बनलेली आहे ना. Then this table also, it is also made from wood. हा सुद्धा लाकडापासून बनलेला आहे. And what about this cupboard? हे कपाट जे आहे हे कशापासून बनलेलं आहे बरं? वूडपासून आहे का बनलेलं? Is it made from wood? No. It is of iron. लोखंडापासून बनलेलं आहे. लक्षात आलं? Means can any one of these materials be used to make all the 3 objects? म्हणजे हे तिघही वस्तू एकाच वस्तूपासून बनलेल्या आहेत का? एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत का? तर नाही. ओके, दिस चेअर अँड दिस टेबल इज मेड फ्रॉम वूड अँड दिस कबर्ड इज मेड फ्रॉम iron. Okay, means 2 different objects are there. Now see, our next main point is substances and objects. Substances म्हणजेच पदार्थ and objects म्हणजेच वस्तू. लक्षात आलं? Now see, all the substances are made up of very small particles. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्व जे काही पदार्थ आहेत, all substances are made up of very small particles. अतिशय सूक्ष्म अशा कणांपासून हे पदार्थ बनलेले असतात. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस. आणि हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, वस्तू आहेत, हे आपण सुद्धा पदार्थांपासून बनलेले असतात. ऑब्जेक्ट्स हॅव ए स्पेसिफिक शेप. देअर पार्ट्स हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. हे जे वस्तू आहेत, ऑब्जेक्ट हॅव ए स्पेसिफिक शेप. त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. देअर पार्ट्स हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट. म्हणजे त्यांची एक विशिष्ट अशी रचना असते. बाय विच वी आयडेंटिफाय देम. की त्यांच्या रचनेवरून, त्यांच्या आकारावरून आपण त्यांना सहजपणे ओळखू शकतो. लक्षात आलं? वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक ए टेबल, चेअर और ए कबर्ड. लक्षात आलं? वी यूज वूड. आपण काय वापरतो? लाकूड. वूड म्हणजे लाकूड. प्लास्टिक माहिती आहे ना सर्वांना? प्लास्टिक और स्टील सुद्धा हा एक मेटल आहे. टू मेक ए टेबल, चेअर और कबर्ड. लक्षात आलं? म्हणजे टेबल बनवायचं असेल, चेअर बनवायचं असेल किंवा कपाट बनवायचं असेल तर आपण वूडपासून पण बनवू शकतो, प्लास्टिकपासून पण बनवू शकतो आणि स्टीलपासून सुद्धा बनवू शकतो. लक्षात आलं? दीज सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दीज आर्टिकल्स. म्हणजे या पदार्थांच्या म्हणजे तेवढी स्ट्रेंथ असते, तेवढी शक्ती असते. लक्षात आलं? की त्यापासून हे अशा प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. ऑल्सो दीज सबस्टन्सेस कॅन बी गिवन ए डिझायर्ड शेप. म्हणजेच अशा वस्तूंना आपण विशिष्ट प्रकारचा आकारही देऊ शकतो. इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. म्हणजे वस्तू बनवण्यासाठी महत्त्वाचं काय लक्षात घेतलं जातं तर प्रॉपर्टीज. त्या वस्तूच्या असणारे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांवरून तिचा उपयोग केला जातो. Now see, the same substance or material can be used to make many objects. म्हणजे एकच वस्तू, एकच पदार्थ, त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो. लेट अस स्टडी सम सच एक्झाम्पल्स. आपण अशी काही उदाहरणं बघूया. नाउ सी फर्स्ट कॉटन म्हणजेच कापूस. कापूस बघितलाय ना सगळ्यांनी? कुठून मिळतो आपल्याला तो?
शेतामधून. लक्षात आलं, फ्रॉम फार्मिंग. देन सी, दिस कॉटन इज यूज फॉर क्लोथ्स. आपण कपडे अंगामध्ये घालतो ते कपडे कशापासून बनवले जातात? ऑल दीज क्लोथ्स दे आर मेड फ्रॉम कॉटन. कापसापासून मिळवले जातात. देन फायबर ऑर थ्रेड, या कापसापासून अजून काय केलं जातं? बारीक असे धागे तयार केले जातात. सारीज, साड्या बनवल्या जातात. हँकरचिप्स, आपले हातरुमाल वगैरे आहेत. क्विल्ट्स, क्विल्ट्स म्हणजे रजई. आणि मॅट्रेसेस, मॅट्रेसेस म्हणजे गादी. पिलोज, उशा. लक्षात आलं, ह्या सर्व गोष्टी कशापासून बनवल्या जातात? तर कॉटनपासून बनवल्या जातात. लक्षात आलं. म्हणजे बघा, एकच आहे पदार्थ कॉटन, पण त्यापासून किती वेगवेगळ्या प्रकारचे युजेस केले आहेत त्याचे. कॉटनपासून वी कॅन प्रिपेअर क्लोथ, फायबर और थ्रेड, सारीज, हँकरचिप्स, क्विल्ट्स, मॅट्रेसेस, पिलोज एटसेट्रा. ओके. देन नेक्स्ट इज आयर्न. आयर्न म्हणजे लोखंड. नाव सी, दिस आयर्न इज यूज फॉर कन्स्ट्रक्शन स्टील बार्स. लक्षात आलं, म्हणजेच कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामामध्ये वापरल्या जाणारे जे लोखंडी सळया असतात बघा, गोल आकाराच्या, लांबच लांब. लक्षात आलं. सो दॅट स्टील बार्स आर मेड फ्रॉम दिस आयर्न. ह्या लोखंडापासून ह्या सळया बनवल्या जातात. ग्रिडल्स, ग्रिडल्स म्हणजे तवा. आपण चपाती भाजण्यासाठी जो तवा वापरतो, दॅट इज ऑल्सो मेड फ्रॉम दिस आयर्न. पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, ऑटोमोबाईल्स म्हणजे गाड्यांमध्ये वगैरे जे पार्ट्स बनवले जातात ते सुद्धा लोखंडापासून बनवले जातात. इलेक्ट्रिक पोल्स म्हणजेच विजेचे जे उंच उंच खांब असतात. लक्षात आलं, दॅट इलेक्ट्रिक पोल्स आर ऑल्सो मेड फ्रॉम आयर्न. देन टेबल्स, कबर्ड्स एटसेट्रा. लक्षात आलं, म्हणजे कपाट आहे, टेबल्स आहेत, हे सगळं या आयर्नपासून सुद्धा बनवलं जातं. लक्षात आलं. नाऊ सी, ॲल्युमिनियम. सो ॲल्युमिनियम इज यूज फॉर मेकिंग किचन युटेन्सिल्स. किचन युटेन्सिल्स म्हणजेच आपल्या किचनमध्ये वापरली जाणारी जी काही आपली भांडी आहेत. लक्षात आलं. तर ते भांडी बनवण्यासाठी या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. अँड इलेक्ट्रिकल केबल्स म्हणजे इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये सुद्धा या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. ओके. So by studying the properties of substances, we can select substances suitable for our purposes. लक्षात आलं, म्हणजे एखाद्या पदार्थाच्या गुणधर्मावरून आपण तो पदार्थ कशासाठी योग्य आहे ते बघून त्याचा उपयोग करतो किंवा केला जातो. लक्षात आलं. नाव दिस सबस्टन्सेस इन एव्हरीडे यूज आर ऑफ टू मेन टाईप्स. लक्षात आलं. मग आता हे जे पदार्थ आहेत ना, या पदार्थांचे महत्त्वाचे दोन प्रकार दिलेले आहेत. द मेन टू टाईप्स ऑफ दिस सबस्टन्सेस आर नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस. लक्षात आलं. नॅचरल सबस्टन्सेस म्हणजेच नैसर्गिक पदार्थ, म्हणजे नॅचरली अवेलेबल आहेत. अँड मॅनमेड सबस्टन्सेस जे मानवनिर्मित पदार्थ आहेत ते. लक्षात आलं. नॅचरल सबस्टन्सेस अँड मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजेच मानवनिर्मित पदार्थ. नाऊ सी, युअर नेक्स्ट पॉइंट इज नॅचरल सबस्टन्सेस. नाऊ सी, नॅचरल सबस्टन्सेस म्हणजेच नैसर्गिक पदार्थ. नाऊ सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. म्हणजे जे पदार्थ निसर्गामध्येच आढळून येतात, निसर्गतःच उपलब्ध असतात, त्यांना काय म्हणतात? नॅचरल सबस्टन्सेस. लक्षात आलं. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. ऑफ दीज द सबस्टन्सेस ऑफ द ग्रुप दॅट आर ऑप्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. लक्षात आलं. नाऊ आता हे एक महत्त्वाचं बघा. सबस्टन्सेस ऑप्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. लक्षात आलं. म्हणजे असे पदार्थ दे आर ऑप्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स जे सजीव वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून अवेलेबल असतात, त्यांना काय म्हणतात? बायोटिक सबस्टन्सेस. मग लक्षात आलं. आणि जे सबस्टन्सेस दे आर नॉट ऑप्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. लक्षात आलं. त्यांना काय म्हणतात? अबायोटिक. म्हणजे बायोटिकचा अर्थ काय? तर जैविक पदार्थ. आणि अबायोटिक म्हणजे अजैविक पदार्थ. बायोटिक कोणापासून अवेलेबल असतात? फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्समध्ये मग प्लांट्स पण येतात आणि एनिमल्स पण येतात. बरोबर आहे. मग बायोटिकमध्ये असे कुठले बरं सबस्टन्सेस आहेत? दे आर अवेलेबल फ्रॉम असं नेचर
ॲनिमल्सपासून आणि प्लांट्सपासून. मग आपल्याला ॲनिमल्सपासून काय मिळतं बरं? बघा, आपल्याला शीप आहे म्हणजे मेंढी आहे. शीपपासून आपल्याला वूल मिळतं, लोकर मिळतं की नाही? लक्षात आलं. नंतर ॲनिमलच्या स्किनपासून आपण लेदर बनवतो, त्याच्यापासून पर्सेस, बेल्ट्स वगैरे शूज बनवले जातात, आपण पायामध्ये घालतो ना. लक्षात आलं. सो दीज सबस्टन्सेस दे आर अवेलेबल फ्रॉम ॲनिमल्स, ते आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात. आणि ज्यूट आहे, नंतर कॉटन आहे, कापूस आहे. लक्षात आलं. तर हे ज्यूट म्हणजे ताग आणि कॉटन. आता हे कॉटन म्हणजेच कापूस, हे कुठून अवेलेबल आहे? आपल्याला शेतामधून अवेलेबल असतं. मीन्स इट इज ऑल्सो फ्रॉम नेचर, वनस्पतींपासून अवेलेबल आहे. लक्षात आलं. म्हणून ऑल दीज सबस्टन्सेस दे आर कॉल्ड ॲज बायोटिक सबस्टन्सेस. कळलंय तुम्हाला? आणि मग अबायोटिक सबस्टन्सेस म्हणजेच द सबस्टन्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीव, वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून आपल्याला उपलब्ध होत नाही. मग असे कुठले बरं? एअर आहे, सॉईल आहे, वॉटर आहे. लक्षात आलं. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज अबायोटिक सबस्टन्सेस. कळलंय? म्हणजेच त्याला अजैविक पदार्थ असं म्हणतात. नाव सी, दिज लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स दॅट आय हॅव टोल्ड यू. मी तुम्हाला आधीच सांगितलं. लेदर म्हणजे चामडं आपण ज्याला म्हणतो, आणि वूल म्हणजे लोकर, दॅट आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स, हे आपल्याला ॲनिमल्सपासून अवेलेबल असतं. दे आर ऑफ ॲनिमल ओरिजिन, म्हणजे प्राण्यांच्या स्रोतापासून अवेलेबल होतं. वेअर ॲज ज्यूट अँड कॉटन, ज्यूट म्हणजेच ताग आणि कॉटन म्हणजेच कापूस, आर सबस्टन्सेस ऑफ प्लांट ओरिजिन, वनस्पती स्रोतापासून आपल्याला ते अवेलेबल असतं. ठीक आहे. देन सी, मॅनमेड सबस्टन्सेस. नाव दिस वी हॅव सीन अबाउट नॅचरल सबस्टन्सेस, नैसर्गिक पदार्थांविषयी माहिती घेतली. आता मॅनमेड सबस्टन्सेस. इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. लक्षात आलं. म्हणजे मानव काय करतोय की नवीन नवीन वस्तू तयार करतोय. लक्षात आलं. आणि ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल, आपलं आयुष्य, जीवन अधिक सुखमय कसं होईल या दिशेने मनुष्य प्राणी प्रयत्न करतोय. ॲज ए रिझल्ट ऑफ हिज एफर्ट, म्हणजे मग त्याच्या प्रयत्नातून त्याने आता काय केलेलं आहे मानव प्राण्याने? मॅन नॉट ओनली लर्न टू यूज नॅचरल सबस्टन्सेस बट ऑल्सो बिगेन टू प्रोसेस देम. लक्षात आलं. म्हणजेच फक्त निसर्गात अवेलेबल असलेल्या पदार्थांचाच तो वापर करत नाहीये, तर काय करतोय? बट ऑल्सो बिगेन टू प्रोसेस देम, म्हणजे जे काही नॅचरली अवेलेबल आहे त्याच्यावर तो आता प्रक्रिया करतोय. अँड मेक न्यू सबस्टन्सेस, आणि त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करतोय. लक्षात आलं. सेव्हरल सच सबस्टन्सेस आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट ए लो कॉस्ट. लक्षात आलं. म्हणजे अशी प्रक्रिया करून नव्याने निर्माण, म्हणजे जे मानव निर्मित आपण पदार्थ म्हणतोय, तर ते कसे आहेत? दे आर इझियर टू यूज, आपल्याला वापरायला ते अतिशय इझी आहेत, सोपे आहेत. अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट ए लो कॉस्ट. लक्षात आलं. आणि भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत, कमी किमतीत, आणि विशेष म्हणजे. लक्षात आलं. देअरफॉर दीज सबस्टन्सेस केम टू बी यूज ऑन लार्ज स्केल. म्हणून अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत या वस्तू आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत. देर आर ए ग्रेट मेनी सच मॅनमेड सबस्टन्सेस इन यूज टुडे. म्हणजे आपल्या दैनिक वापरामध्ये आपण अशा खूप साऱ्या मानवनिर्मित वस्तू वापरतोय. लक्षात आलं. नाव सी द डेफिनेशन ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस, म्हणजे मानवनिर्मित पदार्थांची व्याख्या दिलेली आहे. न्यू सबस्टन्सेस produced by processing naturally available substances are called man-made substances. लक्षात आलं. न्यू सबस्टन्सेस म्हणजे नवीन पदार्थ. प्रोड्यूस बाय, तयार केले जातात. कशाने तयार केले जातात? प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस, म्हणजे जे निसर्गतःच अवेलेबल सबस्टन्सेस आहेत त्यावर प्रोसेस करून काय केलं जातं? तर नवीन पदार्थ निर्माण केले जातात. अँड दे आर कॉल्ड एज मॅनमेड सबस्टन्सेस. त्यांनाच काय म्हटलं जातं? मॅनमेड सबस्टन्सेस असं म्हटलं जातं, किंवा मानवनिर्मित पदार्थ असं म्हटलं जातं. ओके. नाउ सी युअर नेक्स्ट पॉइंट इज, नाही, इन दॅट नेक्स्ट
अर्लियर म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायचे, इरलीज और केप्स मेड ऑफ ग्रास और सॅक क्लोथ वेअर यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेन, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसापासून संरक्षण होण्यासाठी शेतकरी वगैरे लोक बघा तुम्ही शेतामध्ये जेव्हा भात पेरायचे, आवणी करायचे, तर त्यावेळेस काय करायचे, दे यूज इरलीज. इरलीज म्हणजे इरलीज माहिती आहेत, बघितलेत तुम्ही, पानांच्या साहाय्याने बनवलेली एक मोठी कॅप असते बोटीच्या शेपची, आणि त्यामुळे आपली पूर्ण बॉडी कव्हर करता येते. लक्षात आलं, पाण्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करता येतं. और सॅक क्लोथ किंवा गोणपाटा, जे गोणपाट असतं, पोतं असतं ना आपलं, त्या गोणपाटापासून तर ते बनवलं त्याचाही वापर केला जायचा. कशासाठी, तर पावसापासून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी. हे आधी वापरलं जायचं. देन क्लोथ अम्ब्रेलाज केम इन टू यूज. नंतर काय वापरते, नंतर इरलीज मागे पडल्या आणि नंतर काय आलं, अम्ब्रेला, छत्र्या. आपण आजकाल रंगीबेरंगी छत्र्या वापरतोय. नाउ वडेज द रेनकोट, स्कूल बॅग्स अँड द बुक कवर्स यूज कॅन ऑल द मेड फ्रॉम प्लास्टिक. म्हणजे नंतर आता आपण छत्र्या वापरायला लागलो. आता रेनकोट जास्त प्रमाणात वापरतोय. स्कूल बॅग्स आहेत, स्कूलमध्ये नेण्यासाठी ज्या बॅग्स वापरल्या जातात. नंतर बुक कवर्स आहेत. लक्षात आलं, ऑल दीज आर मेड फ्रॉम प्लास्टिक. ते कशापासून बनवलं जातं, तर प्लास्टिकपासून बनवलं जातं, की जेणेकरून पावसापासून त्याचं संरक्षण व्हावं. ठीक आहे. देन डेलिकेट आर्टिकल्स म्हणजे जे नाजूक वस्तू आहेत. पेरिशेबल फ्रूट्स म्हणजे जे नाशवंत फळं आहेत, एटसेट्रा रिक्वायर पॅकिंग. म्हणजे हे जे नाजूक वस्तू आहेत किंवा नाशवंत आपले फळं आहेत, त्यांना पॅकिंग करणं गरजेचं असतं. सो टू पॅक टी व्ही सेट्स, नंतर टी व्हीचे जे सेट्स असतात त्यांना पॅक करावे लागतात. रेफ्रिजरेटर्स, आपले फ्रीज असतात, एटसेट्रा. बिग कर्टन्स अँड थर्मोकॉल आर बीइंग यूज. म्हणजे त्यासाठी कर्टन्स म्हणजेच खोके, आणि थर्मोकॉल माहिती आहे ना सर्वांना, त्याचा वापर केला जातो. ऑल दीज आर मॅनमेड सबस्टन्सेस. हे सर्व काय आहेत, हे सर्व मानवनिर्मित पदार्थ आहेत. दीज सबस्टन्सेस आर वॉटरप्रूफ और वॉटर रेजिस्टन्स, लाईट वेट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट. म्हणजे हे बघा, ह्या पदार्थांच्या म्हणजे तुमचं थर्मोकॉल आहे, खोके आहेत वगैरे, यांचं वैशिष्ट्य काय आहे, दे आर वॉटरप्रूफ और वॉटर रेजिस्टन्स. म्हणजे पाण्यापासून पहिली गोष्ट ते संरक्षण करतं, पाण्यापासून ओलं होत नाही. लक्षात आलं, इट रेजिस्ट वॉटर. लाईट वेट, वजनाने हलकं असतं. अँड इझी टू ट्रान्सपोर्ट, आपण त्यांचं सहजासहजी म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्ट करू शकतो, या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना वाहून नेऊ शकतो. दॅट इज वाय दे आर बीइंग यूज इन्क्रीजिंगली. म्हणून ते वाढत्या प्रमाणात त्यांचा आजकाल वापर केला जातो. नाउ सी, ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. ग्लास म्हणजे काच कशापासून बनवली जाते, सो ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड. सँड म्हणजे वाळू, सिलिका. लक्षात आलं, सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात आलं, तर ह्यांपासून, ह्या दोघांच्या मिश्रणापासून काय केलं जातं, ग्लास म्हणजे काच तयार केली जाते. हाऊ एव्हर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅन नॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम ग्लास. म्हणजेच हे सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे, म्हणजे सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट यांच्यापासून आपल्याला ग्लास तयार करता येतो, परंतु पुन्हा ग्लासपासून आपल्याला सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट परत मिळवता येत नाही. लक्षात आलं. यू मस्ट हॅव ऑब्झर्व ग्रीन चिलीज ऑर टोमॅटोज टर्निंग रेड आफ्टर सम टाईम. बघा, तुम्ही बघितलं असेल ना, यू हॅव ऑब्झर्व दिस. ग्रीन चिलीज म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या असतात, माहिती आहेत ना तुम्हाला, हिरवी मिरची असू द्या. और टोमॅटोसुद्धा, ऑल टोमॅटोज दे आर ग्रीन इन कलर्स ॲट स्टार्टिंग. लक्षात आलं, सगळे हिरवे असतात टोमॅटो वगैरे. सो दे टर्न्स रेड, ते काही कालावधी गेल्यानंतर कसे पडतात, दे टर्न्स रेड, ते लाल तांबड्या रंगाचे होतात. लक्षात आलं, बघितलंय तुम्ही, हिरवी मिरची कधी लाल रंगाची झाली आहे, किंवा हिरवं टोमॅटो जे असतं ते लाल रंगाचं झालेलं आहे. लक्षात आलं. हॅव यू इव्हर सीन और हर्ड ऑफ रेड टोमॅटोज बिकम ग्रीन अगेन. म्हणजे तुम्ही असं ऐकलंय का की एकदा टोमॅटो रेड झालेला आहे, तर त्या रेडपासून पुन्हा ग्रीन टोमॅटो तयार होतं का, बघितलंय तुम्ही असं? नो.
While making man-made substances, the properties of the constituents undergo to a चेंज. लक्षात आलं. while making man-made substances म्हणजे असे मानवनिर्मित पदार्थ तयार करत असताना द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे जे काही आपण त्यासाठी पदार्थ वापरतोय, घटक वापरतोय, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक. लक्षात आलं. दे अंडरगो टू चेंज म्हणजे त्यामध्ये काहीतरी बदल होतात. दिस चेंज ऑकर ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. हे चेंजेस कशामुळे होतात तर त्यांच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया घडून येतात, त्यामुळे होतात. दिस चेंजेस इज द प्रॉपर्टीज आर परमनंट. लक्षात आलं. म्हणजे हे जे चेंजेस होतात तर त्यामुळे त्यांच्यामध्ये दिसणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा असतात परमनंट म्हणजे कायमस्वरूपी असतात. दॅट इज द ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस कॅन नॉट बी ऑब्टेन अगेन म्हणजे मूळ पदार्थ आपल्याला पुन्हा तो मूळ स्थितीत मिळवता येत नाही. सच चेंजेस आर कॉल्ड इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे असे जे बदल घडून येतात त्यांनाच अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. तुम्हाला कळलंय हे काय सांगितलंय बिकॉज दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. हा तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये पण 9वी 10वी 10th 11th 12th मध्ये सुद्धा शिकायचा आहे. इरिव्हर्सिबल चेंज. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता एक उदाहरण देते. मँगो, आंब्याचं किंवा एनी फ्रूट तुम्हाला आवडणारं कुठलंही फ्रूट घ्या. नाऊ आय एम टॉकिंग अबाउट मँगो. मँगो आधी जेव्हा कच्चा असतो तो कुठला त्याचा कलर कसा असतो आधी कच्चा असतो तेव्हा इट इज ग्रीन इन कलर. लक्षात आलं. बट आफ्टर सम डेज व्हेन इट राईप जेव्हा काही दिवस गेल्यानंतर तो पिकल्यानंतर तो हिरवाच रंगाचा राहतो का पहिली गोष्ट नाही तर काय होतं त्याचा रंग चेंज होतो. लक्षात आलं. चवीमध्ये काय फरक पडतो. पिकलेला आंबा आणि कच्ची कैरी चवीला आंबट लागते पण पिकल्यानंतर तो कसा लागतो गोड लागतो आहे ना. मग हा जो पिकलेला आंबा आहे तो हा पिकलेला आंबा परत तुम्ही त्याला त्याच्या मूळ स्थितीत आणू शकता का की आपण याच्यापासून आता परत कच्ची कैरी बनवूया निर्माण करूया होईल का नाही होणार. लक्षात आलं. सो सच टाईप ऑफ चेंजेस दे आर कॉल्ड एज इरिव्हर्सिबल चेंजेस. त्यांनाच आपण अपरिवर्तनीय बदल असं म्हणतो. कळलंय तुम्हाला. ठीक आहे. नाव सी देन प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच पदार्थांची निर्मिती. नाव फर्स्ट रबर. रबर माहिती नाही सगळ्यांना. रबर इज ऑफ 2 टाईप्स. रबर 2 प्रकारचे आहेत. नॅचरल अँड आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. सो नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्रीज. हे जे नैसर्गिक रबर आहे हे कुठून मिळतं फ्रॉम द गम ऑर सॅप ऑफ ट्रीज म्हणजे झाडांपासून येणारा जो चीक असतो गम ऑर सॅप. लक्षात आलं. त्या चिकापासून हे रबर मिळवलं जातं. दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. लक्षात आलं. म्हणजे हा जो चीक आहे त्यालाच काय म्हटलं जातं लॅटेक्स असं म्हटलं जातं. अँड रबर हॅज ए पेक्युलियर ऑर्डर अँड इट इज व्हाईट इन कलर. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा वास असतो गंध असतो त्या रबराला अँड इट इज व्हाईट इन कलर. तो जो रबराचा चीक असतो तो सफेद रंगाचा असतो. नाव सी व्हल्कनायझेशन ऑफ रबर. व्हल्कनायझेशन म्हणजेच संयोगीकरण. संयोगीकरण म्हणजे संयोग काहीतरी एकत्र केलं जातं. ठीक आहे. इन दिस प्रोसेस रबर इज हिटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. म्हणजे व्हल्कनायझेशन ही जी क्रिया आहे रबराची त्या क्रियेमध्ये काय केलं जातं रबर इज हिटेड. रबर तापवलं जातं. कोणाबरोबर विथ सल्फर. सल्फर हे एक केमिकल आहे त्याला आपण मराठीमध्ये गंधक म्हणतो. लक्षात आलं. तर सल्फर बरोबर तापवलं जातं फॉर 3 to 4 hours. 3 ते 4 तासांसाठी तापवलं जातं. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर सल्फर इज मिक्स्ड इन इट. लक्षात आलं. सल्फरला रबरमध्ये मिक्स का केलं जातं
टू गिव्ह हार्डनेस, म्हणजे त्या रबरामध्ये कठीणपणा प्राप्त व्हावा यासाठी काही प्रमाणामध्ये सल्फर मिक्स केला जातो. द प्रपोर्शन ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच द रबर विल बी यूज. लक्षात आलं, म्हणजे हे सल्फर जे मिक्स केलं जातं ते त्याचं काहीतरी विशिष्ट प्रमाण असतं. लक्षात आलं, म्हणजे ते रबरचा काय आपण यूज करणार आहोत त्यावर ते किती प्रमाणामध्ये सल्फर आपण ॲड करायचं, मिक्स करायचं ते ठरतं. लक्षात आलं. नाव सी इरेझर्स. इरेझर्स म्हणजे आपले खोड रबर. रबर बॉल्स, जे आपण रबरी बॉल खेळायला वापरतो ना, रबरी बॉल्स. रबर टॉईज. लक्षात आलं, म्हणजे रबरापासून बनवले जाणारे जे खेळणी आहेत ती रबर टॉईज. ऑल हॅव व्हॅरिंग प्रपोर्शन्स ऑफ सल्फर इन देम, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये सल्फरचं जे प्रमाण आहे हे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. सगळ्यांमध्ये सारखंच सल्फर वापरलं जात नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये ते वापरलं जातं. इन रबर बँड्स द प्रपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल, म्हणजे जे आपण रबर बँड वापरतो ना तर त्यामध्ये हे सल्फरचं जे प्रमाण आहे हे अतिशय अल्प प्रमाणामध्ये वापरलं जातं. ठीक आहे. देन सी पेपर. पेपर म्हणजे आपण जो रायटिंगसाठी पेपर वापरतो ना नोटबुकमध्ये वगैरे, तो पेपर. पेपर इज द सबस्टन्स or material formed due to the intervening of the cellulose fiber in grass, wood, rags or waste paper. लक्षात आलं, म्हणजे हा पेपर हा जो पदार्थ आहे हा कशापासून तयार केला जातो. इट इज फॉर्म तयार होतो कशाने, ड्यू टू द इंटरविनिंग ऑफ द सेल्युलोज फायबर्स इन ग्रास. गवतामध्ये असणारं जे सेल्युलोज फायबर आहे, लक्षात आलं, त्यांच्यामध्ये इंटरविनिंग म्हणजेच एकमेकांत गुंतण्याची जी क्रिया आहे ती. वूड म्हणजे लाकूड. लक्षात आलं. आणि वेस्ट पेपर म्हणजे वाया गेलेला जो पेपर आहे तो या सर्वांपासून हा पेपर बनवला जातो. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर, म्हणजे पेपर थोडक्यात काय आहे, इट इज अ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर. सेल्युलोज फायबरचं हे एक जाळं आहे. लक्षात आलं. हाऊ इज पेपर मेड. मग आता हा पेपर कसा तयार केला जातो. सो कॉनिफेरस ट्रीजला, आता कॉनिफेरस ट्रीज म्हणजे सूचीपर्णी वृक्ष. लक्षात आलं. कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन नावाची जी ट्री आहे आर यूज टू मेक पेपर. लक्षात आलं. या वनस्पतीपासून काय केलं जातं, पाईन झाडापासून पेपर तयार केला जातो. द बार्क ऑफ द लॉक्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ह. पहिलं आधी काय केलं जातं, द बार्क ऑफ द लॉक्स म्हणजे या झाडाचे जे काही ओंडके असतात त्या ओंडक्यांपासून त्यांची जी बार्क म्हणजे साल आहे ना ती साल वेगळी केली जाते. इट इज रिमूव्ह अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. आणि तो जे मेन लाकूड असतं त्या लाकडाचे काय केले जातात, छोटे छोटे तुकडे केले जातात. इट इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर ए लॉंग टाईम. लक्षात आलं. काय केलं जातं, हे जे लाकडाचे तयार केलेले छोटे छोटे तुकडे आहेत, लक्षात आलं, त्या तुकड्यांमध्ये काही प्रमाणामध्ये काय ॲड केलं जातं, सम केमिकल्स, काही रासायनिक पदार्थ आहेत ते ॲड केले जातात. आणि हे मिक्सचर काय केलं जातं, खूप जास्त काळासाठी जास्त वेळासाठी काय केलं जातं, भिजत ठेवलं जातं फॉर ए लॉंग टाईम. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. आणि काही कालावधी गेल्यानंतर काही तासांचा इट हेल्प्स टू फॉर्म पल्प, त्याच्यापासून काय तयार होतो, पल्प म्हणजे लगदा तयार होतो. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड द फायब्रस सबस्टन्स फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड अँड सम डाईज आर ॲडेड. लक्षात आलं. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड म्हणजे त्यामधली रासायनिक अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर द फायब्रस सबस्टन्सेस फ्रॉम द वूड म्हणजे लाकडामध्ये असणारे जे काही फायब्रस तंतुमय असे जे सबस्टन्सेस आहेत ते सेपरेट होतात. अँड सम डाईज आर ॲडेड, त्यामध्ये काही रंगद्रव्य, डाईज म्हणजे रंगद्रव्य ॲड केले जातात. द पल्प इज देन पास थ्रू रोलर्स dried to form paper and finally wound on
रील्स. लक्षात आलं. द पल्प इज देन पास थ्रू रोलर्स. हा जो तयार झालेला लगदा आहे त्या लगद्याला काय केलं जातं, रोलर्समधून पाठवला जातो, पास केला जातो. आणि तिथे काय होतं, ड्राईड टू फॉर्म पेपर्स. तिथे तो लगदा कोरडा होतो आणि त्यापासून पेपरचे शीट तयार होतात. आणि फायनली वुंड ऑन रील्स, जे मोठमोठे रील्स असतात ना त्यावर तो पेपर गुंडाळला जातो. लक्षात आलं. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे अशा प्रकारे जो पेपर आहे आणि लाकूड आहे हे खूप एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहे, जवळचा संबंध आहे त्यांचा. सो टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. लक्षात आलं. म्हणजेच झाडं जर मग आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला जे कागद आपण वापरतोय तर त्या कागदांचा पण आपल्याला अगदी बारकाईने म्हणजे काटेकोरपणे वापर केला पाहिजे. लक्षात आलं. विनाकारण कागद वाया घालवता कामा नये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड. लक्षात आलं. तर हे जे सिंथेटिक फायबर आहे किंवा आपण धागे म्हणतो ते, त्यामध्ये बघा इन्युमरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक ऑर आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाऊ अवेलेबल. म्हणजे आपण कपडे वगैरे शिवण्यासाठी जे काही धागे वापरतो तर आज खूप सारे सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल कृत्रिम धागे अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम्स ऑफ व्हरियस सिंथेटिक थ्रेड्स. हे कशाची नावं आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिंथेटिक थ्रेड्स आहेत, धागे आहेत ना, तर त्या धाग्यांची नावं आहेत. कोणकोणती सांगितली, नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन. These are the names of synthetic threads. Now see here we have given the picture of these threads. Okay. Now see, almost all the articles made from natural fibers in the olden days can now be made from synthetic threads. लक्षात आलं. म्हणजे आधीच्या काळी काय केलं जातं, नॅचरल फायबर्स वापरले जायचे, म्हणजे जे निसर्गतः अवेलेबल आहेत ते. पण आता काय झालेलं आहे, सर्व सिंथेटिक थ्रेड्सचा वापर केला जातोय. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स. हे सगळे काय आहेत, सिंथेटिक थ्रेड्स आहेत. अँड मेनी आर्टिकल्स इन अवर डेली यूज आर मेड फ्रॉम देम. आपल्या जीवनातील बरेचसे जे महत्त्वाचे गोष्टी आहेत त्या या धाग्यांपासून बनलेल्या आहेत. लक्षात आलं. नाऊ वी सी फर्स्ट अबाउट नायलॉन. नायलॉन शब्द ऐकला येणार आहे तुम्ही, नायलॉन. तर आपण नायलॉन विषयी बघू. दीज थ्रेड्स वेअर इन्व्हेंटेड ॲट द सेम टाइम इन न्यूयॉर्क अँड लंडन. म्हणजे हा नायलॉन हा जो धागा आहे, ह्या धाग्याचा पहिला शोध कुठे लागला, ॲट द सेम टाइम, एकाच वेळेला लागलेला आहे. कुठे, इन न्यूयॉर्कमध्ये आणि लंडनमध्ये. बरोबर आहे. म्हणजे या दोन देशांमध्ये लागलेलं आहे, न्यूयॉर्क आणि लंडन. सो देअर फॉर द इनिशियल, आता न्यूयॉर्कचं इनिशियल काय, एन आणि वाय, NY. अँड लंडनचा LON. लक्षात आलं. म्हणजे NY आणि LON हे मिळून त्यांचं काय कॉम्बिनेशन झालेलं आहे, नायलॉन. लक्षात आलं. नायलॉन नाव कशावरून पडलेलं आहे, द इनिशियल न्यूयॉर्कचा NY आणि लंडनचा LON. लक्षात आलं. फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू इट इज नेम ॲज नायलॉन. त्याचं नाव काय पडलेलं आहे, नायलॉन. नायलॉन थ्रेड्स हॅव ए शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टन्स. लक्षात आलं. हे जे नायलॉन थ्रेड्स असतात त्यांचं महत्त्वाची प्रॉपर्टी काय दिलेली आहे, हॅव ए शाईन. त्यांना एक विशिष्ट प्रकारची चकाकी असते. अँड स्ट्रॉंग, ते असे मजबूत असतात. ट्रान्सपरंट, पारदर्शक असतात. अँड वॉटर रेजिस्टन्स, म्हणजे पाण्यापासून ते ओले होत नाहीत. लक्षात आलं. पाण्याला ते विरोध करतात. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ्स, फिशिंग नेट्स, रोप्स एटसेट्रा. लक्षात आलं. हे जे नायलॉन थ्रेड आहे त्यांचा यूज कुठे केला जातो, मॅन्युफॅक्चर क्लोथ्स म्हणजे कपड्यांची निर्मिती करण्यासाठी, फिशिंग नेट्स म्हणजे मासेमारीसाठी जी नेट वापरली जाते ती नेट तयार करण्यासाठी, रोप्स म्हणजेच
जे रोप्स आहेत दोरे बनवण्यासाठी सुद्धा या नायलॉनचा उपयोग केला जातो. देन रेयॉन. नंतर नेक्स्ट कुठला आहे रेयॉन. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्ड इन केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक ए सोल्युशन. लक्षात आलं काय केलं जातं. रेयॉन कशापासून बनवला जातोय बघा. कॉटन अँड वूड पल्प. कॉटन म्हणजे कापूस आणि वूड पल्प म्हणजे लाकडाचा लगदा. इज डिझॉल्व इन ए केमिकल. हे काय कशामध्ये विरघळवलं जातं. रसायनामध्ये. कुठल्या रसायनामध्ये विरघळवलं जातं तर सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये ते विरघळवलं जातं. टू मेक ए सोल्युशन. त्यापासून एक सोल्युशन द्रावण तयार केलं जातं. थ्रेड्स आर ऑब्टेन फ्रॉम दिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन. लक्षात आलं. या सोल्युशनपासून मग हे जे थ्रेड आहेत ते थ्रेड मिळवले जातात मशीनचा वापर करून. ॲज these threads have shine and strength, they are said to be synthetic silk. लक्षात आलं. म्हणजे ह्या तयार झालेल्या ज्या थ्रेड्स आहेत त्या थ्रेड्सला शाईन आहे, चकाकी आहे आणि स्ट्रेंथ आहे, म्हणून त्यांना नाव काय पडलेलं आहे सिंथेटिक सिल्क म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं. दे ॲपियर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज. सूर्याच्या किरणापासून किरणाप्रमाणे ते चमकतात. त्यांना शायनिंग असते, चकाकी असते. हेन्स दे वेअर नेम रेयॉन. म्हणून त्यांना रेयॉन असंही म्हटलं जातं. लक्षात आलं. रेयॉनला सिंथेटिक सिल्क किंवा रेयॉन ही दोन नावं आहेत. लक्षात आलं. त्यानंतर डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन. नाव सी. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स. लक्षात आलं. आता हे बघा काय हे महत्त्वाचं आहे. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल्स. मिनरल ऑइल्स म्हणजे आपली खनिज तेलं आहेत ती. लक्षात आलं. कशापासून मिळवली जातात ती. या खनिज तेलांपासून हे हायड्रोकार्बन्स आपल्याला मिळतात. हायड्रोकार्बन्स म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन यांची लिंकेज असते, त्यांच्यापासून ते बनलेले असतात. ठीक आहे. सो दे आर यूज टू मेक पॉलिमर चेन. त्यांच्यापासून पॉलिमर चेन निर्माण केली जाते. आता पॉलिमर चेन म्हणजेच काय. लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट. स्मॉल केमिकल युनिटपासून फॉर्म झालेली ही एक लॉंग चेन असते. तर ए सोल्युशन ऑफ सच ए पॉलिमर इज प्रेस्ड थ्रू ए स्ट्रेनर विथ फाईन होल्स. लक्षात आलं. म्हणजे हे जे सोल्युशन आहे या पॉलिमरचं जे सोल्युशन आहे द्रावण आहे इट इज प्रेस थ्रू ए स्ट्रेनर. म्हणजे चाळणीतून ते गाळलं जातं की ज्याला फाईन होल्स आहेत, लहान लहान छिद्र असतात, त्यामधून ते प्रेस करून फिल्टर केलं जातं. द फायबर्स फॉर्म आफ्टर कूलिंग आर लॉंग अँड अनब्रेकन थ्रेड्स. म्हणजे यापासून निर्माण होणारी जे फायबर्स आहेत, धागे आहेत, ते कसे असतात थंड झाल्यानंतर मिळणारे. दे आर लॉंग, लांब आणि अनब्रोकन थ्रेड्स म्हणजे सहजासहजी ते तुटत नाही. दिस थ्रेड्स आर ट्विस्टेड टू ऑब्टेन यार्न. लक्षात आलं. हे थ्रेड्सला काय केलं जातं ट्विस्ट केलं जातं म्हणजे पीळ दिलं जातं आणि त्यापासून धाग्याची निर्मिती केली जाते. सो डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. लक्षात आलं. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न प्रकारची रसायनं ह्यासाठी वापरले जातात. कशासाठी. टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. वेगवेगळे गुणधर्म असणारे धागे बनवण्यासाठी या केमिकल्सचा यूज केला जातो. दीज डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम व्हेरियसली ॲज अ डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन. यांनाच आपण काय म्हणतो डेक्रॉनही म्हणतो. टेरिलिन आहे, अजून एक टेरिन आहे. लक्षात आलं. तर ही ह्या धाग्यांची वेगवेगळी नावं आहेत. लक्षात आलं. Now see, today we have finished this chapter here. Now your next chapter we will start in our next session. Till then, goodbye. Thank you, students.